या आंदोलनामागचा उद्देश आहे की आम्ही मागच्या 3 वर्षापासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेचे इलेक्शन झाले नाही। या देशातलं केंद्रातलं आणि राज्याचं सरकार लोकांना चेक करण्याचं काम करते का, लोक याचा विरोध करते का नाही करत, यदा कदाचित समोर विधानसभा आणि लोकसभेचे इलेक्शन घेता नाही आले तर लोकांचा रोष येऊ शकते का, म्हणून मागच्या 3 वर्षात कुठेही आंदोलन नाही झालं। ही गांधीजींची भूमी आहे, इथून ठीक आहे क्रांतीचा इन्कलाब स्वातंत्र्याचा निर्माण झाला होता। तसंच आम्ही पहिला आदर्श आंदोलन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न होण्याच्या विरोधात, म्हणजे निवडणुका झाल्याच पाहिजे म्हणून आम्ही आज घेतला आहे। त्याची सुरुवात महाराष्ट्रातून वर्धा या जिल्ह्यातून झाली। राज्यघटनेच्या कलम 273 भारतीय राज्यघटनेच्या 72व्या, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 243 के आणि ZA नुसार 5 वर्षाचा कार्यकाल या स्थानिक स्वराज्य संस्थेचा संपल्यानंतर इलेक्शन घेणं अनिवार्य आहे 6 महिन्याच्या आत। तरी हे सरकार ओबीसी आरक्षणाचा केवळ मुद्दा समोर करून निवडणुका पुढे रेटत आहे आणि या देशात लोकशाही खतम करून नोकरशाही आणत आहे।